नमस्कार. श्री गुरु लीलामृत भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 4 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदगण जगदीशा, परात्परा पुराण पुरुषा, निरंजना निर्गुण परेशा, आत्मरामा तुझ नमो. मोहपाशी गुंतलो तुझ्यापासून दुरावलो, अनुताप घडता वळलो तुझ्या जवळी यावया. प्रबल वासनेचा धावा, गेलो मार्ग तो नसे ठावा. मोहे अंध जरी शोधावा, माया पटले नेत्रावरी. ऐशा भवांधा तारावया, तुझी आवरीसी आपुली माया. अवतार तू दे धरावया, हेची कारण दयाळा. दत्तात्रेय अनुसयोदरी, श्रीपाद वल्लभ ब्राह्मणा घरी. अवतीर्ण झाले श्रीहरी, मार्गदर्शन भवांधा. श्री गुरु आनंद भारते, मनमनासी ऐसेची वाटे. हेची सत्य की खोटे, निर्णय सांगे कृपाळा. आनंद गुरु म्हणे वत्सा, तव हृदयी उठला ठसा. माते विणवरी पाडसा, कोण प्रेमे धरिल. असो कथा गंगेचा ओघ, आला कोठवरी सांग. श्रीपाद स्वामी उत्तर भाग, लक्षोनी निगती जावया. पुढे कथा कल्पद्रुम, कैसा वाढला गुरु सत्तम. अवतार श्रेणी अनुक्रम, पुढे चालवी दयाळा. गुरु म्हणती बालका, कथा भाग सांगतो निका. गुरु लीलामृत घटका, सावधान घेई जे. श्रीपाद वल्लभ भयती, नाना तीर्थे हिंडती. मुमुक्षुसी दीक्षा देती, इतर भाविका उपदेश. ऐसे करिता पर्यटन, मध्ये लागले क्षेत्र गोकर्ण. अतुल तेथीचे महिमान, भू कैलास जणुकी. गुप्तवास वर्षे 3, गोकर्ण क्षेत्री करुणी जाण. गिरिपर्वती आले आपण, दीनभक्त तारावया. गिरीवरी 4 मास, श्रीपाद वल्लभ राहिले खास. तेथून निवृत्ती संगमास, येथे झाले यतिराज. तेथून पातले कुरवपुरी, पुण्यस्थान कृष्णास तीरी. महिमा वाढे अपरंपारी, भक्तजन धावले. जैशी जयाची वासना, तैशी पुरविती कामना. सबूपदेशे भवांधजना, ज्ञानदृष्टी देती पै. अवतार हेतू दीनोद्धार, तीर्थाटन साधन थोर. आढळती जे भक्त साचार, अनुग्रह देती तयासी. धन्य धन्य ते कुरवपट्टण, गुरु राहिले ते येऊन. मनुष्य देहे कार्य कारण, नातरी असती गुप्तपणे. असोत या कुरवपरी, स्वामी असता नवलपरी. वर्तली ते सविस्तरी, तुझ सांगतो हरिभक्ता. तै होता एक ब्राह्मण, वेदशास्त्र सुसंपन्न. महापवित्र सद्भक्त जाण, कर्मनिष्ठ अत्यंत. कांता तयाची पतिव्रता, अंबिका नामे गुणसरिता. अहर्निशी पती दैवता, पूजी चित्ती सद्भावे. पतिव्रतेची दिनचर्या, पती पूर्वी अरुणोदया. उठोनी स्वये लवलाह्या, शौच मुखमार्जन सारावे. वेणी फणी करोनी बरवी, सौभाग्यभूषणे धरवल्यावी. पतीसी मान्य तैशीची असावी, इतरानुकरण करावे. जिचे तिचला न दिसे वदन, पती नेत्रासी समाधान. एकतर्थ कांतीवर्धन, अन्य हेतू नसावा. शौचविधी मुख प्रक्षालन, पतीचे होई तोवरी जाण. स्नानधूत वस्त्र परिधान, करोनी सादर सेवेसी. पतीसी स्नान करवून, आपण करावे सिद्ध आसन. देवपूजा उपकरण, स्वच्छ घासुनी ठेवावी. सिद्ध करावे पूजा साहित्य, गंधपुष्पादी अक्षत. धूपदीप नैवेद्य सहित सर्व सामुग्री ठेवावी. मग ग्रहकृत्या लागावे, पतिचरण नित्य द्यावे. पाकादी दक्ष असावे, रुची जैशी पतीची. पतीसी जी का पूज्य दैवते, सासू श्वशुराधिक सर्वते. मानोनी तैसेची सेवेते, अंतर कधी न करावे. पतीवरी अत्यंत प्रीती, तरी मर्यादा असावी अति. वडिलांसमोर उघड रीती, भाषण पतीसी न करावे. सेवकादिकी सदय, वाडवडिलाप्रती विनय. जावानंदासवे प्रणय, योग तितुका असावा. निजबालक संगोपन, नियमित समयी. नाण माखण, पुण्यमार्ग सद्वर्तन. शिक्षण मुळाहून लावावे. मुख्य प्रेम परस्परी, उभयप्रती बालकावरी. वात्सल्यपती सेवे भीतरी, अंतरकदान पडावे. सर्वांची गोड भाषण, कार्याकारण संभाषण. अंतर्दृष्टी पतिध्यान, सदा असावे निजांतरी. पतिवीण कवनाची स्तुती, कधी न करावी स्वये निश्चिती.
पती गुणानुवाद चित्ती सदा प्रीती आठवावे. एकपती मुखविण न न्याहाळावे अन्यवदन. एवं सर्व इंद्रिये जाण पती काजी लावावी. पती कदाचित कोपता स्वये धरावी. पूर्ण नम्रता क्षमस्व म्हणोनी तत्वता त्वरित चरणी लागावे. पती आज्ञे विण कदा न सोडावे निज सदन. पती आज्ञे विण कार्याकारण जावे जरी अवश्य. कार्य सारुनी सत्वरी सवेची परतावे घरी. अधोवदन मार्गांतरी सदा ध्यान पतीचे. पती सतीचे दैवत पतितियेचा मुख्यार्थ. पती सेवा मुख्य व्रत यात अंतर न पडावे. नियम धर्मादी व्रते स्त्रियाचरती स्वमते. पतिसेवे अंतर येते तरी खटपट व्यर्थची. प्रेमे करीती पुराण श्रवण पुराणिका अर्पिती मिष्टान्न. पतिसवे मधुर भाषण तेही नसे कपाळी. करीती व्रत उपोषणे पतीने काबाड कष्ट करणे. जळो जळो ते लाजिरवाणे व्यर्थ जिणे तयांचे. पती ध्यान हेची समाधी पतिसेवा उपासना साधी. पतिवीण सर्व ते उपाधी अधपात सामग्री. प्रातःकालापासून पतिसेवनी राहावे मग्न. ग्रहधंदा धर्माचरण तैसेची प्रेमे करावे. रात्र ग्रहकाज सारुनी सासू शश्वरास नमस्कारुनी. पतिसवे एकांत भुवनी गमन करावे आनंदे. पतिचरणी नमन प्रथम करावे नेमे करून मग करावे पादसंवाहन. पती इच्छा पाहुनी पतीसी जे का लागती गोड. बोल बोलावे विनये सुघड. चित्त असावे अति उघड असत्य भाषण वर्जावे. पती आज्ञा उल्लंघन प्राणांतीही न करावी. आपण हेतू ताडावा चर्येवरून एक चित्त रतिकाली. पती आणि पतिव्रता भिन्न देह मात्र तत्वता. चित्तेक्य पूर्ण समता योग साधन अतिश्रेष्ठ. पतिव्रत्य तपोबल अपरिमित असे केवल. ब्रह्मनिष्ठा तेज विपुल तैसेची असे पतिव्रते. पती होता निद्राधीन मग करावे स्वये शयन. ऐसे सतीचे दिनक्रमण करी पावन श्रवण मात्रे. पतिव्रतेचे निजधर्म शास्त्री असती विस्तृत परम. अल्पबोधार्थ परिश्रम केले असते या स्थळी. असो ऐसी अंबिका सती पतिसेवूनी आनंदवती. परी न्यून एक संतती तेणे चित्त उदास. पुत्र होती परिमरती एकही न जगे पुढती. प्रबल देह प्रारब्ध गती ब्रह्मादिका चुकेना. आयुष्याचे दिवस गेले या परी बहुवस. सुदैवे एक पुत्र खास बहुत दिन वाचला. परी तो ती मंदगोळा जिवंत असुनिया मेला. हिऱ्यापोटी गारगोटीला जन्म व्हावा तैशा परी. की सूर्यापोटी शनेश्वर हंसापोटी कागा साचर. की तुळसी आलावली थोर विजयावली पोसली. कवी म्हणती उत्तम याहुन मृतची संतती पावली. जनन अथवा गर्भपात जाण किंवा कन्या जन्मली. किंवा पुरविले वांझपण निपुत्रिक म्हणती जरिजन. परिमूर्ख पुत्राहून सर्वही बरे कथिले ते. मना जे जे वाटे वरवे तेची कैसे लाभावे. पूर्वी द्यावे तैसे घ्यावे देह प्रारब्ध हेच की. असो पुत्र झाला सप्तवर्षी व्रतवेंद केला तयासी. परिनित्य कर्म पठणाशी झगडा लागे बुद्धीचा. मग कैचे शाखाध्ययन चारी वेद नाम कथन. पिता करी श्रम दारुण परिजाती सर्व वाया. पालथ्या घड्या वरी पाणी पिता थकला अध्यापनी. म्हणे काय लाभ शिणुनी दुःखप्रद उभयता. असो काही काल लोटता पंचत्व पावला द्विजतत्वता. शोकसागरी बुडली कांता सती अंबिका दुर्दैवे. निराधार होऊन माऊली धाय मोकलुनी रडू लागली. नये कोणतीयेचा वाली पुत्र तोही अजागळ. एक परमात्म्या वाचून नाही उरले तिजला त्राण. मोले कामकाज करून उदरपोषण करीतसे. पती वियोगे विवल चित्ती अन्न सामुग्री न मिळे पुरती. उभयतांसी उदरभरती होणे कठीण जाहले. पुत्र भटके आळोआळी पोरे बाळे करीती टवाळी. उद्योग कला नसे जवळी भिक्षा तीही मिळेना. जन करीती निर्भसना दुरुत्तरे बोलती नाना. म्हणती मातेसी व्यर्थ यातना गर्भी होऊन दिदल्या. पिता केवढा विद्वान तू कोरडा पाषाण. स्वतःचेही उदरभरण घडे नाही तुझेची.
परिसोनी ऐसी निंदा वचने, रडू लागला दीन वदने. माते जवळी गारहाणे, देता झाला द्विजपुत्र. म्हणे नष्ट मी मतिहीन, व्यर्थ पावलो माते जनन. जन्मताची मेलो कान, इतर भावंडा सारिखा. माते तुझे हाल बहुत, न देखविती मज निश्चित. जननिंदा नाही साहवत, पुरे पुरे जीवित हे. आता जाओनी त्वरित, जलसमाधी घेतो गंगेत. मज निमित्ते भार बहुत, भूमातेसी होतसे. पुत्रवचन परिसता, शोकाकुल झाली माता. तुझाशी मग जगता, काय घेऊनी करू मी. मीही येते तुझ्या संगे, देहत्याग करू वेगे. तुझ्या करणे राहिले मागे, ना तरी करीते सहगमन. ऐसा विचार करून, माय लेकुरे निगती जाण. कृष्णातटी प्राप्त होऊन, सिद्ध झाली देहत्यागा. इतक्यात काय चमत्कार, झाला तो एके सदर. श्रीपाद वल्लभ यतीश्वर, स्नानार्थतही पातले. काठी होते पूर्वसुकृत, त्यात घडले पतिव्रत. सतीने देखिला अवचित, दीनोद्धारक जगद्गुरु. सतीने वेगी धावून, धरिले सद्गुरुचे चरण. म्हणे जाते जग सोडून, पुत्रासवे जलांतरी. आत्महत्या दोषघन, तरी तुम्ही अजा पापघ्न. चरण दर्शने पापहनन, होऊ आमचे यतिराज. श्रीपाद पुसेवो सती, सिद्ध कायसा आत्मघाती. उदार व्हावया जीवावरती, काय कारण सांगावे. एरी सांगे वर्तमान, कर्मभोग मुळाहून. म्हणे काय कारण वाचून, दीनभणंग उभयता. सद्गुरु बोलती वचन, काय लाभ देह त्यागुन. स्वार्थ न परमार्थ जाण, मनुष्य देहे दुष्प्राप्य. भोगणे लागे पूर्वसंचित, कोणाही न सुटे अवचित. परी आता सरले निश्चित, दूरदिन तुमचे या घडी. वसे काय मनियास, सांगे त्याहुनी विकल्पास. एरी म्हणे पुनित खास, तव दर्शने जाहले. जरी पुसजी काय कामना, एक इच्छा नारायणा. जन्मोजन्मी न हो यातना, कुपुत्र लाभे जगदीशा. जरी सुदैवे नरयोनी, प्राप्त होय मज लागुनी. ऐसा व्हावा पुत्र सुगुणी, देई गती पितरांसी. पुत्र व्हावा महाज्ञानी, ब्रह्मनिष्ठ पुण्यखाणी. सहवास घडता मज लागुनी, पूर्वजन्म सुटेल. करील कुलाचा उद्धार, तुझ्या ऐसा पुत्र साचार. प्राप्त होय ऐसा विचार, काही सांगे दातारा. देखो नितियेची भक्ती, संतुष्ट झाले श्रीपादयती. अभय देऊनी काय बोलती, सावधाने परिसावे. जरी व्हावा ऐसा सूत, ब्रह्मज्ञानी भाग्यवंत. तरी पूजी शिव भगवंत, प्रदोष काळी भक्तीने. प्रदोष व्रत अतिश्रेष्ठ, शनी सोम त्यात वरिष्ठ. आचरता महासंकट, नाश पावे क्षणार्धे. उज्जनीपती चंद्रसेन, संकट ओढवे तया दारुण. आठवणी उमा रमण, प्रदोष पूजा आरंभिली. तो एक गोपांगना, दारिद्र्य दुःखे व्याप्त जाणा. पुत्रासवे तया स्थाना, येती झाली सुभाग्ये. पुत्र नाम श्रीकर, पंचवर्षी होता कुमर. राजग्रही पूजा साचार, देखे बालक कौतुके. दोघे परतली निज सदना, ध्यास लागला गोपीनंदना. पाषाणलिंग कल्पोनी, पूजना आरंभ केला बालके. पाषाणाचीच उपकरणे, मृत्तिका गंधपुष्पादी साधने. कल्पोनी भक्ती निर्वाणे, पूजन करी शिवाचे. मग झाला ध्यानस्थ, तल्लीन झाले तयाचे चित्त. माताबाई भोजनात त्वरित, भान नसे तयासी. मग कोपली तेनारी, पूजा जुगारून देई सारी. हस्त धरुनी ओढी फरफरी, आकांत करी बालक. पूजा विक्षेप अवलोकुन, बाळ पडले मूर्छा येऊन. माता गेली परतून, म्हणे कारटा दुःखद. भक्तिप्रिय श्रीशंकर, भोलानाथ गिरिजावर. सावध करोनी गोपकुमार, दिधले दर्शन तयासी. बालक लागले चरणासी, गहिवर दाटला कंठासी. आनंदाश्रू कपोल प्रदेशी, वाहू लागले एकसरे. बाळ नेणता अति नेणे, कैसी करणे स्तुती. आनंद न समाये चित्ती, कर जोडुनी उभासे. प्रसन्न होऊनी उमाकांत, बालकाश्री ठेवी हस्त. म्हणे धन्य तू मद्भक्त, सदा कल्याण तुझ असो. तुझ देतो वरदान, होसीमा भाग्यवान. तुझे कुळी श्री भगवान, महाविष्णू अवतरेल. इहं सौख्य भोगुनी, अंतियेशी मदीय स्थानी. महिमा तुझा त्रिभुवनी, जनप्रेमे गातील. ऐसा देऊनिया वर,
अमृतदृष्टी पाहे ईश्वर, मुखचर्या पालटे सत्वर. तेज बडे बालांसी, शिवालय पूजास्थानी, दिसू लागले सुंदर नयनी. चंद्रमौळी गोपसदनी, कांचनमय मंदिर. माता निद्रिस्तर तृणशेजे, पर्यंक जळके महातेजे. धनधान्य समृद्धी साजे, राजमंदिर दुसरे पै. भक्तप्रेमे उमारमणे, दर्शन दिदले गोपांगणे. श्रीकर बिनवी पूजा भंगणे, अन्याय पोटी घालावा. माय करुणी भक्तवचन, शंकर पावला अंतर्धान. शिवपूजा महिमान, ऐसे आहे अंबिके. एरी लागली सद्गुरुचरणी, म्हणेय अज्ञ मी पापखाणी. प्रदोष व्रत विधी कथनी, केला पाहिजे अनुग्रह. भक्तिभाव देखून सद्गुरु झाले सुप्रसन्न. प्रदोष पूजा विधी गहन, कथन केला तियेसी. बोलावूनी अंबिका कुमर, शिरी ठेविला वरदकर. वेदशास्त्र संपन्न थोर, झाला एका क्षणार्धै. विप्रांगना सद्गतीत, वारंवार चरण नमित. म्हणे शंकर तुची निश्चित, पूज्य दैवत तुची माझे. ऐसा भाव मानसी, विप्रांगना नित्य प्रदोषी. भक्तिप्रेमे सद्गुरुसी, पूजा येऊनी विधिवत. मूढपुत्र महाज्ञानी, झाला गुरु प्रसादनी. जन सर्व विस्मित मनी, म्हणती धन्य गुरुलीला. पुत्र झाला विवाहित, सकल ऐश्वर्य भाग्यवंत. पुत्र पौत्रादी समस्त, सौख्य बरे नांदिती. ऐसा अगाध गुरुमहिमा, न कळे ब्रह्मादिका सीमा. परी तुझ्या देखोनी प्रेमा, यत्न करीतो यथाशक्ती. हरिभक्त म्हणे दयाळा, वाटे वर्णावी सद्गुरुलीला. वात्सल्ये मम हस्त धरिला, बोलविते लिहावया. होऊ किती मी उत्तीर्ण, दया तव की असे पूर्ण. म्हणून मज कारण, श्रमगेसी इतुके हे. गुरुलीलामृत ग्रंथ, मना स्फूर्ती देई दत्त. गुरुपदी वाही हरिभक्त, चतुर्थोध्याया सद्भावे. इति श्री सद्गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे अंबिका पुनर्जन्म प्रदोष व्रत महात्म्य कथनानाम चतुर्थोध्याय. गोडः श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. आता आपण याचा भावार्थ पाहूया. या अध्यायात अंबिकेच्या पुनर्जन्मीचा इतिहास आणि प्रदोष व्रताचे महात्म्य कथन केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ उत्तरेकडे गोकर्ण क्षेत्री गेल्यावर तिथे 3 वर्षी ते गुप्त स्वरूपात राहिले होते. त्यानंतर गिरीवर इथे 4 महिने राहिले आणि निवृत्ती संगमाच्या स्थळी गेले. तेथून दीनजनांच्या म्हणजे गरिबांच्या उद्धारार्थ त्यांना दक्षिणेस कृष्ण तीरावरील कुरवपूर नगरात यावे लागले. तेथे एक ब्राह्मण पंडित राहत होते आणि त्यांची पत्नी अंबिका ही महान पतिव्रता स्त्री होती. पतिसेवेत आणि पतिभक्तीत तिने आपलं सर्व जीवन वेचले होते. ती जे सांगतील पती तसे ते करायचे. तिला अनेक पुत्र झाले पण ते जगले नाहीत. त्यामुळे तिचं मन सदैव दुःखी कष्टी असायचे. पुढे काही दिवसांनी तिला एक मुलगा झाला, तोही मतिमंद झाला. आता अशा पुत्रापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तरी बरे झालं असतं असं अंबिकेला वाटू लागलं. आता 7व्या वर्षी मुलाचा व्रतबंध केला, मात्र अभ्यासात त्याची काही बुद्धी झाली ना, कारण तो मतिमंदच होता. पित्याने या मुलाच्या अध्यापनासाठी खूप प्रयत्न केले पण काही उपाय चालत नाही. या कारणाने तो अत्यंत दुर्दैवी दुःखी ब्राह्मण पुत्राला पत्नीच्या स्वाधीन करून निजधामाला गेला म्हणजे देवाघरी गेला. तो मतिमंद पुत्र भिक्षेसाठी बाहेर जात असे तेव्हा त्याची लोक चेष्टा करत मग त्याला अन्नाची वानवा भेडसावू लागली. अखेर आपणास यापुढे जगणे अशक्य असल्याने त्याने आपण गंगेमध्ये जलसमाधी घेण्यास चाललो आहोत असं आपल्या मातेला सांगितलं. त्या ठिकाणी माताही मग म्हणली, आता तू गेल्यावर मी तरी जगून काय करू, मी पण तुझ्याबरोबर जलसमाधी घ्यायला गंगेवर येते. नेमकं त्याच वेळी श्रीपाद श्रीवल्लभ यतीवर या ठिकाणी स्नानास आले होते. अंबिकेने त्यांचे चरण धरले आणि सर्व परिस्थिती सांगितली. मग श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा अंबिकेने वर मागितला, ऐसा व्हावा पुत्र सुगुणी, देई गती पितरांसी, असा वर मागितला. आता स्वामींनी तिला
प्रदोष व्रत करून शंकराची उपासना केल्याने सर्व संकटे नाश पावतात असं उदाहरणासहित सांगितलं. उज्जैनीचा राजा चंद्रसेन याने संकटमुक्त व्हावे म्हणून प्रदोष पूजा चालवली असता तिथे एक गोपी तिच्या 5 वर्षाच्या मुलासह आली होती. या मुलाने प्रदोष पूजा कौतुकाने पाहिली आणि त्याने घरी आल्यावर पाषाणाला लिंग आणि मातीला गंध फुले समजून शंकराची पूजा केली. त्याच्या आईने त्यात जेवणासाठी बोलवले, पण तो काही उठेना. मग आईने पूजा मोडून फेकून दिली. हे सर्व पाहून त्या मुलाला मूर्छा आली. तेव्हा तिने तिथे भगवान शंकर प्रकट झाले आणि त्या बालकास असा महाविष्णू अवतरेल असा आशीर्वाद दिला. त्या मुलाला मग पूजास्थानी सुद्धा शिवालय दिसू लागले. तसेच त्याची जीर्ण जी झोपडी होती ती सुवर्णमय होऊन धनधान्यांनी भरून गेली. त्या गोपीस भगवंतांनी दर्शन दिले. तिने मग परमेश्वराची माफी मागितली. तेव्हा श्रीशंकर आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांनी अंबिकेला प्रदोष व्रताचा महिमा सांगितला आणि पूजाविधी सांगितली आणि तिच्या मूर्ख पुत्राच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवून त्यास वेदशास्त्र संपन्न पण केले. पुढे त्याचा विवाह झाला. मग त्याला सर्व सुखे लाभली, त्याला मुलं झाली, सर्व ऐश्वर्याचा उपभोग त्याला घेता आला आणि तो मोक्षपदास पोचला. इथे अंबिका पुनर्जन्म व्रतकथा ती कशी असावी यासाठी ते आहे. तर असा 4था अध्याय अंबिका पुनर्जन्म व प्रदोष व्रत नामक 4था अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.